चंदनाची शेती यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे श्री महेंद्र घागरे सर. हो हो, नारायण मशीच्या आधी बोलतो आपण. या या बोला, इथून बोललं तरी चालेल, बसून घ्या. घ्या माहिती. मी एक साधारण शेतकरी आहे. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. ती पूर्ण वलिताखाली आहे. पण आपण नुसतंच फळबागा करून त्याच्यात उत्पन्न मिळू शकणार नाही. त्याकरता मी या चंदन शेतीकडे वळलेलो आहो. मागच्या वेळेस मी घागरे साहेबांना भेटलो, त्यांच्याकडून रोपे घेतली आणि ती 1000 रोपाची मी लागवड केलेली आहे आज. आता या शेतीकडे वळण्याचा एकच उद्देश आहे, वाडेगाव जिल्हा अकोला. मी या शेतीकडे वळण्याचा एकच उद्देश केला की आपण कोणतीही फळबाग घेतली तरी त्या फळबागेपासून पुरेपूर उत्पन्न मिळणार नाही. परंतु जर चंदन शेती केली तर एक झाड आपल्याला 12 वर्षानंतर कमीत कमी 40 ते 45,000 रुपयाचं उत्पन्न देऊ शकते. कारण या झाडाच्या 1 किलो गाभ्यापासून आपल्याला 800 ते 900 रुपये किलोचा दर मिळतो. 8,000 रुपये. या प्रकारे जर आपण फळबाग कोणतीही केली तर त्यामध्ये चंदन हे अवश्य लागवड करावं असं माझं एक निवेदन आहे. आपल्या इथं कमीत कमी 6,000 रोपाची वाटणी केलेली आहे आणि त्याची रोपं माझ्याकडे मेहरबान घागरे साहेबांनी दिलेली होती. आज अलग अलग प्रकारे आपण शेती करतो, परंतु काही सुगंधी वनस्पती औषधी म्हणून याची लागवड केल्या जाईल व त्याला सरकारकडून हेक्टरी 50,000 रुपयाची सबसिडी पण मिळते. बरेच वेळा आपण अलग अलग प्रकारची शेती करताना ही या जर कोणाला या चंदनाची लागवड करायची असेल तर घागरे साहेब तुम्हाला मोफत रोपे व बियाणे पुरवतात. ही एक आनंदाची बाब सर्व शेतकऱ्यासाठी आहे. त्याकरता मी घागरे साहेबाचं मनापासून अभिनंदन करतो. आता याच्या पुढील प्रोग्राम घागरे साहेब तुम्हाला सांगतीलच. काय इतकं बोलून मी माझं भाषण संपवतो. हॅलो, हां नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज जे आपण चंदन लागवडीविषयी जे काय आलात आणि त्याची माहिती मिळवायचा जो काय प्रयत्न करताय, तुम्ही चंदन लागवडीसाठी आलाय का इतर कामासाठी आलाय मला माहीत नाही. जर चंदनाची लागवड जर करायची असेल तर पूर्ण मी महाराष्ट्रभर काम करतो आणि त्यासाठी लागणारं बियाणं रोपं हे आम्ही मोफत देतो. ह्यासाठी आम्ही कुणाकडून शासनाकडून किंवा कुणाकडून कसलंही डोनेशन न घेता जे काय मला जमलेलं आहे ते फुकट देण्याचा प्रयत्न करतो. फक्त हे जे आहे ग्रुप शेतीने जर आलं तर त्यांनाच फक्त आम्ही मदत करतो, कारण एकट्या दुकट्याला जर करायचं झालं तर मी पुरा पडवू शकणार नाही. आणि चंदनाची लागवड म्हणजे वेळेचं काम आहे असं समाजाला जे काय समाज आपल्यावरती बिंबवतो. आणि हा चांगला व्यवसाय आणि चांगलं झाड माणसांनी कुठलंही त्या झाडाने कुठलंही नुकसान न करता कसंही काही त्या झाडाबद्दल बोलत राहायचं आणि बदनाम करत राहायचं. निसर्गाने जास्त पावसाळा कमी पावसाळा ह्यासाठी सगळं नियोजन केलेलं आहे, पण माणूस त्याचं सगळं इकडं तिकडं करून त्या झाडाला बदनाम केलेलं आहे. आणि गेले 10-12 वर्षापासून मी काम करतो आहे. म्हणजे मी चंदन आणि वनशेतीवरती जवळजवळ 85 सालापासून आहे. मी माझा थोडक्यात तुम्हाला परिचय देतो. माझं शिक्षण 4थी झालेलं आहे आणि 165 रुपयात आपण व्यवसाय चालू केला नर्सरीचा. आणि त्यातून जी काय आपली प्रगती झाली तर गेले 10-12 वर्ष आणि ज्या वेळेस मी नर्सरीचा आणि ह्याचं करत होतो त्यावेळेस अधूनमधून कुठंतरी चंदनाचं बोलणं जायचं, त्या चंदनाला बदनाम केलं जायचं. मग मी असं ठरवलं की जे कुणी काम करत नाही ते आता आपण करायचं. सुरुवातीला मला एक 3-4 वर्ष रोपं कशी उगवायची काय उगवायची हे काही लक्षात आलं नाही, पण चिकाटी असल्यामुळं मला सहजासहजी रोपं उगवायला मला जमलं. दरवर्षी आपण 1.5 ते 2 लाख रोपं तयार करतो आणि ती 2 लाख रोपं गादी वाफ्यावरती तयार करतो. 3 ते 4 इंचाची झाली की 100-100च्या जुड्या बांधून जिकडं पाहिजे तिकडं, की तुम्ही असं सांगत नाही की माझ्या इथं या आणि मग ती घेऊन जा आणि हे करा. तर आम्ही काय करतो की एस टीनी
त्या एस टीवाल्याला 100-200 रुपये देतो आणि त्याला सांगतो तिकडं तुला आणि 200-300 रुपये मिळतील. अशा पद्धतीने आत्तापर्यंत मी काम करत आलो आहे. पण लोकांचा घेण्यापुरता उत्साह मोठ्या प्रमाणात असतो, पण सांभाळायचं भरपूर दुर्लक्ष होतं. आज माझ्या 8-8, 10-10 वर्षाच्या बागा एक ठिकाणी 5,000 ते 10,000 झालेल्या आहेत. जास्त पावसाळा आणि कमी पावसाळा ह्या दोन्हीकडेही काम झालेलं आहे. दोन्हीकडेही सारख्या पद्धतीनेच वाढ झालेली आहे. म्हणजे कुठं जास्त पाऊस पडतो म्हणून तिथं कमी जास्त झाली आणि कमी झाली तिथं नाही. आज माझ्याकडं 5-5, 10-10 हजार झाडांच्या बागा एका ठिकाणी ह्या उभ्या आहेत. आता आम्ही सांगतो की तुम्हाला 15 ते 20 वर्ष लागतील, पण तुम्ही 25 वर्ष धरून चाला, कारण ह्याच्यावरती पैसे कुणी अजूनपर्यंत कमवले नाही. वनशेतीचं जे आहे फक्त मोठे मोठे आमिष दाखवायचं आणि तुमच्याकडून 1000-500 काय जे काय काढता येतील तेवढे पैसे काढायचा, असं बऱ्याच व्यापाऱ्यांचा धंदा झालेला आहे तो. तर आम्ही तसं न करता म्हणलं कुणी पैसे कमवले नाही ना आणि आपल्याला जे काही ज्ञान आहे ना ते लोकांना द्यायचं, फुकट द्यायचं, म्हणजे पैसेही कमवायचे नाही. आणि हे जे काही ज्ञान मिळालेलं आहे ते मला झाडांच्या सहवासातून मिळालेलं आहे आणि त्यातून मी बऱ्याच गोष्टी शोधून काढलेल्या आहेत की इवन चोरांच्या सहवासात सुद्धा मी या चंदन लागवडीसाठी मी त्यांच्या सहवासात जवळजवळ 15 दिवस काढलेले आहेत. तर ते काय करतात काय नाही कसं, तर त्यांचं जे नियोजन आहे ते नियोजन इतकं परफेक्ट आहे की एक झाड चोरायचं असेल तर ते त्यांच्या एजंटाला 2,000 रुपये देतात. म्हणजे नुसतं झाड दाखवायचं, त्यांनी ते बोरबीर मारायचे आणि सांगायचं येस म्हणून अमक्या अमक्या ठिकाणी असं असं लाकूड आहे की त्या एजंटला 2,000 रुपये मिळतात. बघा आता ही कशी पद्धत आहे, साखळी पद्धत. आज चंदनाचं झाड चोरायचं झालं तर त्याला 2 लाख रुपये लागतात. चंदनाचं झाड चोरी करायला कुठं पैसे लागलेले आहेत का अजूनपर्यंत ऐकलं आहे का की त्याला भांडवल वगैरे लागतं असं तुमच्या लक्षात आलं का? कारण कमीत कमी त्याला 1,00,000 रुपयाची गाडी खरेदी करायला लागते, 20-30 हजार रुपयाचं कटर लागतं. ज्यावेळेस ती चोरी करायला जातो त्यावेळेस त्याच्याकडं 60-70 हजार 80 हजार रुपये पाहिजेत. का तर कोणी पकडलं बिकडलं तर लगेच तोडमोड तिथंच करायची आणि तिथून सुटायचं आणि आपलं आपलं काम करायचं. हे अशा पद्धतीचं चंदनाचं झाड आहे आणि त्याच्याकडं सगळ्यांचंच दुर्लक्ष. मी शासनाला दोष देणार नाही, मी तर म्हणेल शासन आणि प्रशासन जे काम करतं ना ते तुम्ही आम्ही करत नाही, आपण फक्त त्यांना नावं ठेवायची काम करतो. शासनाचं एवढं काम चालू आहे, शासन एवढं काय देतं, पण आपली हवास आणि आपली अपेक्षा एवढी वाढलेली आहे की विचारता सोय नाही. आज तुम्ही सांगा आपण आपल्या घरातल्या 4 माणसांचं समाधान करू शकत नाही, आज शासनाने एवढ्या मोठ्या समाजाचं समाधान कसं करायचं? आज तुम्हाला मी एक थोडक्यात गोष्ट सांगतो. मी जळगाव जिल्ह्यामध्ये असंच आमची चंदन लागवडीसाठी कार्यशाळा होती. रात्री 1 वाजता त्या जिथं कार्यशाळा ठरली होती त्यांच्या घरी मी उतरलो होतो. तर त्यांना मी म्हटलं सर मी गच्चीवरतीच झोपतो. तर चालेल म्हटलं. मग त्यांनी आमची गच्चीवरती झोपायची सोय केली. तर पाठ 5 वाजल्यापासून पक्ष्यांचा एवढा गोंगाट झाला की रात्री आम्ही 1 वाजता जाऊन आलो असतानासुद्धा आम्हाला त्या पक्ष्यांनी झोपून दिलं नाही. मग मी उठून निरीक्षण करायला लागलो तर 10-12 जातीचे वेगवेगळे पक्षी होते. एकत्र एवढे ते खेळायचे, बागडायचे, आपापसात भांडणं करायचे, आपापसात त्यांची चेष्टा मस्करी एवढी जोरात चालू होती की विचारता सोय नाही. त्यानंतर 9-9:30ला एवढ्या प्रकारचं ऊन होतं की आपल्याला जर 1 मिनटं जर उभं केलं असतं तर आपण उभं राहू शकत नाही, एवढा उन्हाचा तीव्रता होती. आज तुम्ही मला सांगा ह्या पक्ष्यांना कुठली खाण्याची सोय आहे का, व्यवस्था आहे का, त्या पाणी आणून ठेवलं आहे का, खाद्य आणून ठेवलं आहे किंवा काय त्यांनी व्यवस्था केलेली आहे? तरी ते एवढे खुशीत सकाळी एवढं स्वतःच्या पोटा पाण्याचं भागून हे एन्जॉय करत होते. आज प्रत्येक माणसाकडं 2-2, 4-4 पिढ्यांचं कमवून ठेवलं आहे, तरी त्यांचं चेहरे कसे आहेत ते तुम्ही सांगा मला, आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात का ते मला सांगा. आज तुम्ही सांगा निसर्गाने किती द्यावं? निसर्गाने तुमच्या जर 4-4, 6-6 पिढ्यांचं जर द्यायचं असेल आणि तुम्ही जर का आपापसातच शेजारच्याने 2 लाखाची गाडी घेतली म्हणून आपण 3 लाखाची गाडी घ्यायची, ही जर हवाच जर थांबत नसेल तर ह्यात शासन आणि समाधान आणि आपण प्रपंच पुरा पडू शकत नाही. तर ह्यासाठी आम्ही ह्यासाठी कुठल्या शासनाकडून कुठले फंड्स मागितले नाही. आता मला उलटे शासनाची लोक सांगतात या तुम्हाला एक मोठा पुरस्कार देतो. पण म्हटलं पुरस्कार आला की आपली सगळी वाट चाल सगळं बदलून जाणार. तर त्यामुळं मी
जेणेकरून जमिनीवरती काम करता येईल अशा पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो. तर आता जर तुम्हाला कामं करायची झाली तर तुमचे BDO ऑफिस आहे, त्या BDO ऑफिसला सांगा की सर तुम्ही तुमची चंदनाच्या पावसाळ्यामध्ये वनशेतीची किंवा लागवडीची तुमच्याकडे कामं येतात, जर त्याची वातावरण निर्मिती आजपासून जर केली तर जूनमध्ये काम ते यशस्वी होऊ शकतं. त्यासाठी जर का तुम्ही गेला BDOंकडून सांगितलं की बाबा हे चंदनाचं बियाणंही मोफत देतात, रोपंही देतात, त्याचं नियोजनही करतात, फक्त तुम्ही एक प्रमुख पाहुणे या, शक्य झालं तर एक 4-6 पेपरला बातम्या द्या की जेणेकरून जे होतकरू असतील आणि ज्यांना काम करायचं आहे अशीच लोक तिथं येतील आणि ते काम यशस्वी होतील. फक्त त्याला ग्रुप शेती पाहिजे, कारण एक शेती जर एकदा आम्ही बघितलं की 3-3, 4-4 वर्षे एक माणसाने शेती केली, पण लोकांचं त्याला एवढं नावं ठेवायची निवड आणि मग तो शेतकरी अडचणीत आला की ती झाडं उपटून फेकून देतो. म्हणजे आमचे 3-4 वर्ष आणि त्याचे 3-4 वर्ष नुकसान होतं. थोडक्यात आता तुम्हाला सांगतो मी 2 मिनटं जरा आमच्या इथं चंद्रपूरला आम्ही गेल्या वर्षी काम केलं तर राजेश म्हणून आलेला आहे, त्यांच्याकडे नर्सरी पण आहे आणि आम्ही काय काय काम केलं तो थोडक्यात सांगाल. राजेश या, त्यानंतर मग मी पण बोलतो तुमच्याशी. माझं नाव राजेश केळझरकर, मी शिंदेवाई तालुक्यातील पेटगाव गावचा रहिवासी आहे. तर घागरे साहेब मला व्हॉट्सअपवर मिळालेले मित्र आहेत. अशा पद्धतीने त्यांनी मग सांगितलं मला की आपण चंदनाची रोपं फ्री देतो, बियाणं पण फ्री देतो. पण खरं वाटलं नाही. पण जेव्हा प्रत्यक्षात आपण त्यांना जेव्हा म्हणजे म्हटलं की हो मी येतो म्हणे तिकडे, खर्च काय नाही मीच करणार, तिकडे आले. मग आपण जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माध्यमातून आमच्या कृषी सभापती आहेत कल्पना बोरकर, त्यांच्या माध्यमातून आम्ही 5 तालुक्यामध्ये प्रोग्राम राबवला. तिकडे 2 क्विंटल बियाण्यांचं वितरण फ्री केलं, मोफत केलं. आणि त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये 18 ते 20 हजार रोपं आम्ही कृषी विभागांच्या मार्फत सगळ्या शेतकऱ्यांना फ्री पुरवली. आता बऱ्याचशा लोकांनी त्याच्यातली जगवली, काही लोकांनी असं मजा म्हणून काही मिळली. पण काही आमचे होतकरू मित्र आहेत राजुऱ्याचे, त्यांनी 2000 रोपं ते तिकडे आहेत बसलेले, ते आले आत्ता. तर त्यांनी 2000 रोपं त्यांना दिली आपण. त्यांनी ते चांगले बियाण्यापासून आणि रोपांपासून त्यांनी पिशव्यांमध्ये टाकलं आणि आता या पावसाळ्यात ते बहुतेक लागवड करतील. अशा प्रकारचे खूपसे लोक आहेत. आम्ही 3 वर्षापूर्वी घागरे सरांनी चंद्रपूरला झुल्लूरवारांकडे त्यांनी अशीच फ्री रोपं पाठवली. आज त्यांची झाडं जवळपास 5 ते 6 फुटाची झालेली आहेत. चंद्रपूर दाताडा म्हणजे काय दूर नाही, चंद्रपूरपासून एक 2 किलोमीटरच्या बाजूला अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि सगळं सरांचं काम सगळं मोफत आहे. गटशेतीला ते जरा बल्कमध्ये देतात आणि त्यांच्याकडे चांगलं मार्गदर्शन वगैरे लावू देतात. आणि वैयक्तिक जो कोणी करत असेल त्याला पण फ्री मिळेल, पण तितकं त्याला काही हे नाही मिळणार वेटेज. आता ते सर बोलतील बाकीचं आणि नंतर आपण त्यांना तुम्ही बोला. ह्यात कोणाला कुठले प्रश्न विचारायचे असले तरी विचारू शकता तुम्ही, तुमच्या जे काय समस्या असतील. नाही, त्याला झाडं लावायला परमिशन घ्यायला लागत नाही, पण तोडायला परमिशन घ्यायला लागते. कारण कसं होतं की शासनाची जमीन जास्त आहे, तर आपण ज्यावेळेस तुम्ही झाडं लावाल व्यवस्थित वाढली की त्यांचे फोटो काढून सामाजिक वनीकरण, फॉरेस्ट, ॲग्रिकल्चर आणि तहसीलदार ह्या 3कडं आपले फोटो आणि त्यांचं एक पत्र देऊन टाकत की आम्ही ह्या सर्वेमध्ये एवढी चंदनाची झाडं लावली, तरी आम्हाला तोडते वेळेस ह्याची सहजासहजी परवानगी मिळावी. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तोडायची वेळ येईल त्यावेळेस ॲटोमॅटिक ती तोडली जातात. आता ह्याची बाजारपेठ तुम्हाला मी सांगतो, आज आपल्या भारतातच एवढी मोठी चंदनाची आवश्यकता आहे. आज आपली जर भारताची लोकसंख्या जर बघितली तर मला वाटतं 1.25 ते 1.5 कोटी आणि आज कमीत कमी नाही म्हणलं तर 1.25 ते 1.5 कोटी 125 कोटीच्या आसपास आहे मला वाटतं. तर तुम्ही विचार करा, ह्यात कमीत कमी 125 ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर 1 लाख लोक असतील आणि त्या 1 लाख लोकांना जरी मी म्हणतो महिन्याला 1 किलो जरी पकडलं तर किती तुम्हाला हे बाजारपेठ मोठी दे. आता असं होतंय की त्यांना चंदनाचं मिळत नसल्यामुळं त्यांनी ते तसं चालवलं. जर का आपण ऑब्जेक्शन घेतलं, त्यांनी लिहिलेलं असतं कुठल्या वनस्पती वापरलेल्या आहेत,
जर आपण आडव्यात जर चाललो तर त्यांची सगळी औषधं बंद होती. दुसरं तुम्हाला सांगायचं की एवढे मोठे चांगले चांगले प्रोडक्ट केले, केवळ चंदन मिळत नाही म्हणून त्यांना ती औषधं मार्केटमध्ये आणता येत नाही. आज तुम्हाला सांगतो चंदनाचं जे आहे, जे चोरांनी जे काय त्यांनी त्यांचं जे रॅकेट बनवलेलं आहे, तर आज आमच्या आरडाओरडीने एका झाडाची किंमत आजची 1.5 लाख रुपये बरं का. आणि आम्ही तुम्हाला सांगतो 15 ते 20 वर्ष, पण तुम्ही 25 वर्ष धरून झाला त्याच्या आतमध्ये तोडायला झालं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण अजूनपर्यंत कोणाला पैसे मिळालेले नाहीत. पण दुसरं तुम्हाला सांगायचं, सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 2 नंबरनी झाडं शेतकरी 40-40 हजार रुपयाला विकायला लागलेली आहेत. म्हणजे एका झाडाची किंमत, नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडाची किंमत ही 40,000 रुपयांनी विकतात. काही शेतकरी 1,000, 2,000, 5,000 जेवढे मिळतील तेवढे, कारण त्यांनी कष्ट केलेले नसतात आणि त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलेलं नसतं. तर ही तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूक होती. ज्यावेळेस चोर येतो त्यावेळेस विचारतो हे झाड विकत देता का, मग तो 1,000 रुपयापासून खरेदीची सुरुवात करतो. त्याच वेळेस तुम्ही त्याचा फोटो काढला पाहिजे, गोड बोलून तो कुठं राहतो, काय राहतो, त्याचं नाव काय आणि त्याचा तुमचा व्यवहार झाला नाही की ते 3-4 दिवसानंतर ॲटोमॅटिक तो चोरून नेतो आणि पसार करतो झाड तुमचं. आज तुम्हाला सांगतो की चंदनाची झाडं पुणे जिल्ह्यामध्ये NDA म्हणून एक गव्हर्मेंटचं मिलिटरीचं मोठं ट्रेनिंग स्कूल आहे. तर तिथं बरीच नैसर्गिकरित्या चंदनाची झाडं वाढलेली आहेत. दरवर्षी 2 ते 3 चोरांना त्या गोळ्या घालून मारलं जातं, तरी तिथं ती लोक चोरी करायला येतात. म्हणजे बघा, स्वतःच्या आयुष्यावर उठून ते चोरी करायला येतात. म्हणजे त्यांना जी किंमत आहे ती आपल्याला किंमत नाही. आणि हे तर तुम्हाला सगळं फुकट मिळते. ह्यासाठी ना कुठं अर्ज करायचा ना ॲप्लिकेशन करायचं, फक्त मिस कॉल करायचा आहे. कारण माझी पण मानसिकता बोलायची झाली पाहिजे तुमच्याबरोबर, नाही तर मी काहीतरी वैतागून बोलणार, मग तुम्ही म्हणणार स्टेजवर तर लय भारी बोलत होता ना, आता बघा कसा बोलतोय. तर फक्त मिस कॉल द्या, म्हणजे माझी मानसिकता झाली की मी आपल्याशी व्यवस्थित बोलल. शक्यतो करताना फोन रात्री 10 नंतरच करावा, 10, 11, 12 वाजेपर्यंत, म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. कारण काय, नेहमी कुठंतरी मी कार्यक्रमात असतो किंवा 4 लोक माझ्या समोर असतात, त्यांना बसून ठेवायचं आणि तुम्हाला सांगत बसायचं, ते काय माझ्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळं तुम्ही मिस कॉल द्या आणि कुणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आता ऐकून घ्या, आता तुम्ही ज्यावेळेस चंदनाची लागवड कराल तर त्यामध्ये एक तर दोन अनेक पिकं घेऊ शकता. एक शेवग्याचं पीक घेऊ शकता, दुसरं कढीपत्त्याचं पीक घेऊ शकता. कढीपत्तासुद्धा हा जो आहे हा ज्वारी बाजरी पेरतो तशा पद्धतीने पेरायचा आणि 2.5-3 फूट झाला की तो कट करायचा. आज कमीत कमी त्याचा बाजार आहे 50 रुपयापासून 10 किलोला, तर 150 रुपये 10 किलोला बाजार आहे. आणि हा जो कढीपत्ता जातो त्या काड्यांसकट जातो. ती जी काडी असती, म्हणजे 10-12 काड्या घेतल्या तर 1 किलो होतं मला वाटतं. म्हणजे त्या 10-12 काड्यांसकट तो कढीपत्ता हा विक्रीला जातो. आज कढीपत्त्यात आणि शेवग्यात एवढी गुणवत्ता आहे की विचारताच होई नाही. दुसरं एक लिंबूत पण भरपूर गुणवत्ता आहे, फक्त त्या दृष्टीने त्याच्याकडं बघितलं जात नाही. तर त्यासाठी चंदनाचं कुणाला जर प्लॅन्टेशन करायचं असेल तर ग्रुप शेतीने करा. त्यासाठी फोन करा. उगाच 50-100 झाडांसाठी माझा वेळ वाया घालू नका, तुमचा वेळ वाया घालू नका. अख्ख्या गावाचं करा. जर कोणी म्हणत असेल ना मी अख्ख्या गावात, आजपासून मी त्याच्या इथं, कारण आता माझ्यावरती माझं कुटुंब काय अवलंबून नाही. मी आता लोकांना एकच सांगतो, वयाच्या 30पर्यंत स्वतःसाठी जगा, 20 वर्ष प्रपंचासाठी जगा आणि तिथून पुढं समाजासाठी जगा. आणि तो असा माणूस कोणी जगत नाही, तो प्रपंचात जातो, तो एवढा त्रासलेला असतो, व्यापलेला असतो, सगळं असतो ना. कारण एक तर त्याची सत्ताही हळूहळू कमी होत जाती, त्यामुळं तो वैतागतो आणि मग तो सांगतो मी माझ्या तरुणपणात हे केलं ते केलं. ती घरची पण ऐकून कंटाळली जातात. तो घरच्यांनाही त्रास, आपल्यालाही त्रास. त्यासाठी जर का समाजाला काय मदत करता येत असेल चांगल्या आहे नी हितोनी, तर ते तुम्ही करू शकता. आणि आज तुम्हाला मी सांगतो, माझी जी माहिती आहे महाराष्ट्रातल्या राज्यपाल ऑफिसनी जेवढ्या युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटींना कळवलेली आहे. परत त्याला संलग्न विद्यालय आहेत त्यांनाही कळवलेली आहे. जर का तुमच्या इथं अशी विद्यालय असतील तर तुम्ही जाऊन विचारा, सर असं तुम्हाला पत्र आलं, तुम्हाला त्यांना पत्र आलं नसेल तर मी माझ्या व्हॉट्सअपवरून तुम्हाला ते राज्यपाल ऑफिसची माहिती देऊ शकतो.
की जेणेकरून तुम्ही त्या कॉलेजला जाऊन हे सांगू शकता, सर ह्या बघा हे सगळं आलेलं आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना किंवा इतर गावातल्या लोकांना जर बोलवलं आणि एक छोटीशी कार्यशाळा घेतली तर ह्यात सगळ्यांचा फायदा होऊन जाईल. आता आम्ही मुलांनासुद्धा सांगतो की आता हे जे काही पर्यावरण तज्ज्ञ वगैरे आहेत, आता ही जी काय आरडाओरडा चालू आहे पर्यावरण तज्ज्ञाचा, तर त्यांनी एक पण झाड लावलेलं नाही बरं का. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला मी सांगतो एक 8-10 महिन्यापूर्वी बँगलोरला जे चंदनावरती काम करणारी इन्स्टिट्यूट आहे तिला 75 वर्ष पूर्ण झाले होते आणि त्यांनी 11 देशाचे प्रतिनिधी बोलवले होते आणि आपल्याकडले 80, 60, 70, 80, 90, 95 वर्षाची तज्ज्ञ मंडळी तिथं होती. पण त्यांनी फक्त पुस्तकावरतीच काम केलं. त्यांना मी विचारलं, सर तुमचं काय आहे का 30-40 वर्षाचं कुठं झाड वगैरे लावलेलं काय दाखवायला काय, तर कुणाकडेही उत्तर हा म्हणून नव्हतं. मग तिथं माझंही बोलणं झालं. जे काही चंदनाबद्दल ज्यांनी त्या पुस्तकात त्यांनी जे काय आपल्यावरती गैरसमज बिंबवले की ते आश्रय वृक्षावर जगतं, दुसऱ्याच्या झाडावर मुळंच अन्न चोरून खातं वगैरे आणि मग ते उगवतं मग ते राहतं, तर ते असं काय होत नाही. आमची जी झाडं आहेत तुमच्या इथून 100 किलोमीटरवरती पण तुम्हाला आत्ता बघायला मिळतील, नर्सऱ्याही बघायला मिळतील आणि तुम्हाला रोपंही बघायला मिळतील. आणि माझ्याकडून रोपं घेऊन तुम्ही जरी विकली तर माझ्या पोटात दुखणार नाही. आता माझी श्रीमंत मी तुमच्यात बघणार आहे की तुम्ही किती पैसे कमवताय. आज तुम्हाला मी सांगतो एक नर्सरीवाला 300 रुपयाला रोप विकतोय. मला त्याचा आनंद आहे की मला 1 रुपयाला विकता येत नाही, तो 300 रुपयाला विकतोय. म्हणजे मला ह्याच्यात त्यांचा खरंच म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे की ते माझ्या नादी लागले आणि ते चांगले पैसे कमवतात. आत्ताच आमचे नर्सरी तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यांनी नर्सरीचे फोटो पण काढून आणलेले आहेत. राजेश नाव काय त्यांचं, आलेत का ते, या त्यांना जर बघायचं असेल नर्सरीवरचे रोपं तर त्यांच्याकडे फोटो बघा, किती छान फोटो आलेले आहेत. त्यांना बघायचं असेल त्यांनी बघून घ्या की त्यांनी काही नाही फक्त फोनवरती त्यांचा आणि माझा आजचाच सामने झाले बरं का. हे सगळं आम्ही एस टीने टाकणार, ते एस टीचे पैसे आम्हीच भरणार. तुम्ही फक्त इथं आलं की त्याचे काय ते चार्जेस, हँडलिंग चार्जेस 10-20 रुपये घेतात, तेवढे तुम्ही भरायचे आणि ते घ्यायचं. आता मी एक नवीन ठरवलं आहे की असं होतं आहे पण ते काय होत नाही की तिथल्या पंचायतीने ते पैसे रोपांचे गोळा करायचे आणि जे चांगले काम करतील त्यांना ते परत रिटर्न दुप्पट तिप्पट पद्धतीने द्यायची. जे मरतील त्यांना पैसे नाही, जे जगवतील त्यांना ते पैसे, अशी एक योजना करतो. पण लोक म्हणतात अहो कुणाकडे पैसे मागायचे आणि कुणी काय कंप्लेंट केली तर आम्ही देण्यानं घेण्याला जायचो. तर अशा पद्धतीने आहे. कुणाला जर फोन विचारायचा असेल तर फोन विचारा. आणि जर बियाणं जर पेरून जर चंदनाची वनशेती जर करायची असेल तर असंही आम्ही काम केलेलं आहे की डायरेक्ट चंदनाचं बियाणं लावलं आणि तिथं वनशेती केलेली, ती पण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि आज तिथल्या पण त्या चंदनाच्या रोपांची झाडांची उंची जवळजवळ 6-7 फूट झालेली आहे. तर जेवढं करून जेणेकरून सोपं होईल तुम्हाला ह्याजवळ तुम्हाला सांगतो, ह्या चंदनाचं बियाणं 3ऱ्या ते 5व्या वर्षात यायला लागतं. एका एकरात 200 झाडं बसतात, 190 बसतात, पण आपण 200 धरू. 200 जर का त्याला ठिबक बिबक केलं आणि त्याच्यामध्ये शेवगा आणि कढीपत्त्याचं जर पीक केलं तरी चालू शकते, कारण त्याचे दोन्हीचेही पैसे चांगले होऊ शकतात. आणि हे दोन्ही फक्त शेवगा जरा वेळेत काढायला लागतो, तसा कढीपत्ता 4-8 दिवस इकडं तिकडं झालं तर त्याला काही फरक पडत नाही. मार्केटचा बाजार बघायचा आणि मग तो विक्रीला काढायचा. जर का 1-2 टन जर का कढीपत्ता एकरात एका वेळेस निघत असेल किंवा 2-3 टन जर एकरात निघत असेल, जसा ऊसाचं उत्पन्न आहे तशाच पद्धतीने फक्त कढीपत्त्याचं काय होते, जसा जुना होईल तसं लवकर येतं. वर्षातून 2 वेळा कापणी येते कढीपत्त्याची, वर्षातून 3 वेळा कापणी येते. आणि हे ज्वारी बाजरी पेरतो तसं ते बियाणं पेरायचं आणि तशाच पद्धतीने कट करायचं. ती 1 फांदी कापली की 2 फांद्या निघतात, 2 फांद्या कापल्या की 1 फांदी 3 फांद्या निघतात. जी कमकोत झाड असेल ते कमी टाकतं, जे चांगलं हेल्दी झाड आहे त्याला 2-2, 3-3, 4-4 फांद्या येतात. आणि मग त्या कमी वेळेत जास्त फास्ट मारतात कॉम्पिटिशनमुळं. तर त्याचं जवळजवळ 3-3 वेळासुद्धा कढीपत्त्याची कापणी करता येते. आणि शेवग्याचं तर आता मी तज्ज्ञ मंडळींनी बोललं आहे. आणि शेवग्यामध्ये कमीत कमी तुम्हाला सांगतो 70 प्रकारचे गुणधर्म आहेत शेवग्यामध्ये. जे काय आज चाललं आहे आरडाओरडा तर 70 गुणधर्म आहेत. आज तुम्ही विचार करा, डॉक्टरकडे गेल्यानंतर गोळी एक 40 रुपये 30 रुपयाला घेत आहे. आज तुम्हाला 20-30 रुपयाची शेंग खरेदी करायला काय होते, नॅचरल पद्धतीने राहायचं म्हटलं तर. दुसरं तुम्हाला सांगायचं, माझी किडनी फेल, डायबिटीज, पॅरलेस, अटॅक हे सगळं येऊन गेलेलं आहे.
आज मी कुठलंही पथ्यपाणी पाळत नाही. आज आपल्याला एवढं ह्या समाजाने एवढं बुजवून ठेवलं की माझा डायबिटीस 100 आहे, अभिमानाने सांगतो. परत आणि वेगवेगळे काय 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 सांगतो, माझा 150 BP 200 काय 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 ऐकत असतो, मी सांगत असतो. तर हे जे काय आपल्या मनातले जे काय विचार आहेत हे पहिले झटकून टाका. म्हणजे जी काय आपली मरगळ आहे ती पहिली काढून टाका. आणि जिथं आपल्याला अपयश येतं तिथं यश कसं मिळेल ह्याची जर काळजी घेतली तर नक्कीच यश तुमच्या हातात आहे. आज मी तुम्हाला सांगतो हे केवळ मी ह्या चिकाटीने राहिलेलो आहे आणि त्यातून जे काय भरपूर पैसे कमवलेले आहेत. 2 मुलीच आहेत. येणारे जावई माझ्या आजा करणार तर म्हटलं ज्या वनस्पतीने आपल्याला दिलेलं आहे त्या वनस्पतीला देण्याचा प्रयत्न करतोय. एवढं करून मी थांबतो. कुणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. सर हां माझा मोबाईल नंबर घ्या, मोबाईल नंबर घ्या. सर फक्त मी सांगितलं तसंच करा, मिस कॉल द्या. सर हां सर आमचे काही प्रश्न आहेत. हां विचारा सर. चंदनाच्या शेतीच्या लागवडीपासून मार्केटपर्यंत अनेक प्रश्न आहेत. आज स्वस्त वातावरण नाही आहे. एक दुसरं, चंदनाच्या शेतीवर म्हैसूर गव्हर्नमेंटची मोनोपोली आहे. नागपूर कृषी महाविद्यालयामध्ये काही झाडं आहे ते तोडायची असली तर म्हैसूर गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते. तर हे सगळं वातावरण निवडून चंदनाच्या शेतीच्या पोषक दृष्टीने काय काय होणार आहे हे सगळं झालं पाहिजे. आता थोडकं म्हणजे कसं होतं की जर जिथं पाणी असेल तर तिथं आपण चंदन शेती कधीही करू शकता. फक्त कधी करू शकत नाही, जास्त पाऊस झाला, जमिनी थंड पडल्या की त्याचं प्लांटेशन करू नये. कारण जेवढी जमिनीमध्ये ऊब असेल, जेवढं गरमाई असेल त्यावेळेस जर का तुम्ही पहिले 1 जूनच्या दरम्यान केलं, पाऊस पडू अगर न पडू, तुम्ही 1 जूनला जर प्लांटेशन केलं आणि पाऊस पडस्तोपर्यंत, चांगला वाहवणीचा पाऊस पडस्तोपर्यंत त्याला पाणी दिलं आणि तिथून पुढं नाही दिलं तरी चालते. दुसरं म्हणजे अशा पद्धतीने आम्ही करतो की जिथं पाणी कमी आहे, जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे तिथं आम्ही सांगतो की 2.5-3 फूटचा एक दर घ्या. दर म्हणजे लक्षात आलं का, जसे आपण एखादे खांब वगैरे पुरतो एक 3-4 इंचाचा 6 इंचाचा असा खड्डा घ्या, तो 2.5-3 फूट खोल करा आणि त्या रोपाच्या 4 बाजूनी करा की तो 5-5 फुटावरती आला पाहिजे. अशा पद्धतीने त्या झाडाच्या सेंटरपासून प्रत्येकी असा 5 फुटाच्या परिसरात तो आला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तो खड्डा केला आणि त्यामध्ये खडी जर भरली तुम्ही तर काही क्षणामध्ये पाणी हे 3 फुटावरती जातं. कसं होतं की पाऊस पडला की पहिले 3-4 इंच पाणी जमीन ओली झाली की जमिनीत पाणी मुरायचं प्रमाण हे कमी पद्धतीने होतं. पण हे खडे जर टाकलेले असतील तर हे काही क्षणामध्ये 3 फुटापर्यंत जातं आणि तिथली आजूबाजूची माती भिजवायला सुरुवात करतो किंवा जमीन आतून पोटातून त्याची सगळे ओलावा निर्माण होतो. वरती जरी तुम्हाला कोरडं जरी दिसलं पण त्या जमिनीमध्ये आतमध्ये ओलावा दिसणार. अशा पद्धतीने पण करू शकता. किंवा जर का जास्तीत जास्त जमिनीमध्ये जर पाणी मुरवता आले की छोटे छोटे बांध करता आले किंवा कट टाकता आले, त्या ज्या जमिनीत करतो त्या जमिनीचा सगळा बघायचा उतार कसा आहे, काय कसा आहे आणि आडवे कसे पाणी जाग्यावर मुरवता येईल अशा पद्धतीने करू शकता. एवढंच आहे की लहान रोपं जर लावायची असतील, आम्ही आता कोकणामध्ये 3-3, 4-4 इंचाची रोपं आम्ही ही डायरेक्ट जमिनीत लावली. आम्ही काय केलं, मग एका ठिकाणी 5 रोपं लावली. मग 1 फुटाच्या परिसरात ती 5 रोपं लावली. एक सेंटरला लावलं आणि त्याच्या बाजूनी 4 रोपं लावली आणि त्याच्यावरती प्लॅस्टिक टाकलं 1 मीटरचं. कारण तिकडे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो, रायगड वगैरे, रत्नागिरी वगैरे ह्या भागात. तर ती आमची जवळजवळ 1000 रोपापेक्षा 800 रोपं आज तिथं जिवंत आहेत. मग एका ठिकाणी 2-2, 3-3, 1-1 असं झाड लावलेलं आमचं ते जिवंत आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल, कधी पुण्याला येणार असेल, ते प्लांटेशन आहे की ती 5-6 इंचाचं झालेलं आहे आत्ता. त्याला आजपर्यंत कुठली काळजी घेतलेली नाही आणि आज व्यवस्थित मी गेल्याच आठवड्यात तिथं जाऊन भेट दिली. फक्त तिथलं आजूबाजूचं गवत बारीक केलं आहे, झाडं चांगली व्यवस्थित दिसतात. आता ते ठिबक ह्या महिन्यात करून घेतील वगैरे. तरी असं सगळं काम चालू आहे आपलं. हॅलो, हां, फोन नंबर घ्या. पाणी आहे का प्यायला? पाणी जरा 1 मिनिट. हाय मिळालं. सांगा बरं. नंबर घ्या.
9420 666 666 हां 9420 666 महेंद्र घागरे हरित मित्र परिवार म्हणून आमची घरगुती संस्था आहे. त्यामुळं आम्हाला कुणाचा अर्ज करून कुणाची परवानगी घ्या अमकं तमकं काय नाही, वन मॅन शो आहे. मी पुण्याला राहिला आहे, पुण्याला प्रभात रोडला राहिला आहे, कर्वे रोड प्रभात रोड माहीत असेल तर त्या भागात राहिला आहे. आणि सारखा प्रवास, लोकांना मी उलटं म्हणतो की पत्रिकेवरती नाव लग्नातच छापलं जातं, पण माझे महिन्याला कमीत कमी 10-12 पत्रिकेवरती नाव छापलं जातं. केवळ हे चांगलं काम करतो त्यामुळं. आणि सर, कुणाला माझा काय एक विचारायचं प्रश्न- का? सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. हां, सर मी असं ऐकलं आहे की चंद्राच्या झाडावरती सापाचा वास्तव असतो, हे बरोबर आहे का? नाही कसं होतं तुम्हाला सांगतो की आपण एकतर बघितलेलं नाही, लोकांनी सांगितलं त्याच्यावर आहे. कसं असतं की चंदनावरती बियाणं खायला हे पक्षी येतात आणि पक्ष्यांना खायला साप येतात, तर ते एकमेकाचं भक्ष्य आहे. पण आता सापाची एवढी संख्या राहिलेली नाही किंवा कुठल्या पक्ष्यांची संख्या राहिलेली नाही. ती योगायोगाने एक कुठंतरी क्वचित कुणीतरी बघितलेलं असेल, त्याच्या अफवावरती एवढं ते मोठे पसरलेलं आहे की विचारता सोय नाही. तशी काही काळजी करू नका. फक्त चंदनाच्या कुठल्याही फांदीला हात लावू नका. जेवढी जास्त फांदी तेवढं त्या झाडाचं खाद्य हे लक्षात राहू द्या. नाही तर आपण निष्कारण त्याची उंची, आपल्याला उंची नाही वाढवायची, तर आपल्याला त्याची उंची बारीक ठेवून त्याची जाडी वाढवायची. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो 4 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर वेलीवर्गीय त्याच्यावरती घेऊ शकता की तुम्ही घोसाळ्याची वेल सोडली, कारल्याची वेल सोडली, कारण तुम्ही ठिबक करतायच, मग त्या ठिबकचा फायदा ह्याच्यासाठी जरी केला तरी चालू शकतो. दुसरा प्रश्न असा आहे सर माझा की जे तुम्ही म्हणताय की जे प्लांटेशन पुण्याला कुठे आहे आणि तिथं जे मिलिटरीचं आहे आणि तिथं गोळ्या घालून ते प्रत्येक वर्षी 2 माणसं म्हणजे नसे चोरांना गोळ्या घालून मारले जातात. तर मग आपण जर सर्वसाधारण असं आपण एरियामध्ये समजा 4 लोकांनी असं मिळून केलं आणि आपण किती मग संरक्षण देणार त्या झाडाला? नाही, आता कसं होतं की चोरीचं जे आहे ना समस्या, आता कसं आलं आहे की चोरीची समस्याचा आता काही घाबरू नका, कारण काय इलेक्ट्रॉनिक चिप्स निघालेले आहेत. ओके. 15 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर झाडं कशी काय आली हे आपल्या लक्षात येतं. तसं त्याला एक थोडीशी झाडाला जखम केली आणि ती चिप आतमध्ये टाकली की महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात ते एक जीव होऊन जातं. आणि ते तुमच्या कॉम्प्युटरला जोडलं, ज्यावेळेस चोर चोरी करल त्यावेळेस झाड हल्लं की तुम्हाला हॉर्न वाजेल, SMS येईल, झाड कुठल्या दिशेने जाते, झाड कुठं ठेवलं आहे तुम्हाला हे घर बसल्या माहिती येईल. त्यामुळं चोराचं वगैरे विषय सोडून द्या. म्हणजे आता चोराची काही भीती नाही. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या मी 25 जेलमध्ये जाऊन आलो आहे. किती? चंदनाच्या झाडं लावण्यासाठी. आणि एवढ्या चोरांच्या सहवासात चांगली झाडं वाढत आहेत की विचारता सोय नाही. तर तुम्ही आज विचार करा, सोन्या नाण्याचं सोडून हे चंदनाचं झाड का चोरतात, हे तुम्हाला हे मंत्र दिलेलं आहे. आता ह्याची कशी जास्तीत जास्त तुम्हाला फायदा घेता येईल आणि कसा नाही तो तुम्ही ठरवायचं आहे. सर चंदनाचं आयुष्य किती असते झाडाचं म्हणजे सर्वसाधारण? नाही, त्याचं तसं आयुष्य जवळजवळ 60-70 वर्षे आहे. पण माणसाला पैशाची घाई असल्यामुळं त्याला आपण लवकर तोडतो. आज आम्ही काय सांगतो तुम्हाला, बियाणं आलं की 8-10 वर्षानंतर गुणधर्म त्याच्यात चालू होतात आणि जेवढं जून लाकूड होईल तेवढी त्याची किंमत आहे. तर सागवान आणि चंदनाचं साधारण त्याची किंमत चंदनात जास्त आता कसं तर सागाला कमीत कमी 60-70-80 वर्षे 100 वर्षे लागतं. आज आता तुम्ही जवळजवळ नाही म्हटलं तर 40च्या प्लसच आहात. तर अजूनपर्यंत सागाचे पैसे कोणी कमवलेत असं काय एक माणूस दाखवता येईल का? आहे प्लांटेशन आहे सर इकडं. नाही आहे, प्लांटेशन भरपूर केलेलं आहे. आज तुम्ही सांगा की फॉरेस्ट किती फुटावर लावतंय ना आपण किती फुटावर लावतोय. अहो आज त्या झाडाला जर का आज आपल्या घरात 4 माणसं आहेत, 5वा माणूस बाहेरचा आला, एखाद दिवस बरा वाटतो, दुसऱ्या दिवसानंतर आपलं पण मन अस्वस्थ होऊन जातं. तर त्याला मनासारखं जागा मिळत नाही, मनासारखी वावरायला जागा मिळत नाही. ज्यावेळेस प्लांटेशन होतं ह्या नर्सरीवाले काय करतात, 1000 झाडं लावा आणि 500 झाडं लावा, ती झाडं सगळी सूर्यप्रकाशाकडे धावतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर साग लावायचं असेल ना, सागाचे खराब झालेले स्टंप आणा, ते पिशवीमध्ये लावा, पिशवीमध्ये वाढू द्या एक 4-5 महिने. त्यानंतर ते झाले की जूनच्या दरम्यान तुम्ही
ते जमिनीत लावा. ऑक्टोबरला त्याला नवीन फुटवा येईल. तो फुटवा जो येईल तो बोटाच्या अंगठ्यासारखा किंवा पायाच्या अंगठ्यासारखा, आणि मग तिथून पुढं तो महिन्याला 1 ते 1.5 फूट वाढणार. कारण आम्ही हा प्रयोग सोलापूर विद्यापीठामध्ये केलेला आहे. तर तुम्हाला सांगतो, लावल्यानंतर दर महिन्याला 1 फूट वाढला. आज आमची तिथं 15 ते 20 फुटाची झाडं झालेली आहेत सोलापूर विद्यापीठामध्ये. आणि आम्ही सगळे ते खराब स्टंप, बारीक बारीक स्टंप आम्ही लावून ते स्टंप केलेले होते. तर एवढ्या चांगल्या पद्धतीने वाढलेले आहे. आणि मग आपणच ती कुठली आमकी कंपनी येते, टिश्यू कल्चर आणि हे ते सरळ वाढण्यात माझ्या नाही, त्याची जाडी वाढली पाहिजे. ते पूर्वपक्व व्हायला त्याला कमीत कमी 60 ते 80 100 वर्ष लागतील. एवढं आपल्याला थांबायचं वेळ पाहिजे. आणि आता कसं झालं की प्लॅस्टिक बिस्टिक निघाल्यामुळं लाकडांची किंमत आता कमी झालेली. आणि आता कसं होतं की पहिलं कसं होतं की आज्याने केलं तर फार नाता पंजा खापा ह्याच्यापर्यंत 4-4 पिढ्या चाललं पाहिजे होतं. पण आता कसं होतं की आज पैसे माझ्याकडे आहेत, आज आणलेली वस्तू दुसऱ्या दिवशी ती जुनी वाटते, त्याला तो लगेच बदलून टाकतो. तर त्यामुळे एवढ्या 4-4 पिढ्याचा तुम्ही विचारच करू नका. आता कुणाला काय आणि विचारायचं का? बॉक्स पाठव. हो का, ह्या चंदनावरती कुणी काम केलं नाही, मग तशा मी 100 जाती दाखवू शकतो. अरे यार, नाव नाही माहिती. लठ्ठशे. ह्यात फक्त 2 जाती असू शकतात, एक तेलाची आणि एक लाकडाची. सफेद चंदन त्याला म्हणतात. रक्तचंदन आहे, त्याला पण 100 वर्ष लागतात. आता सध्या पेपरला तुम्ही बातम्या वगैरे वाचत असाल, एक ट्रक पकडला 4 कोटीचा 5 कोटीचा वगैरे, तर त्याला कमीत कमी 100 वर्ष लागतात. आवाज येत नाही मला, ऐकू जरा स्पीकर द्या. कशाचं? लागवड 15 बाय 15 वरती करावी, जेणेकरून त्या झाडाला वाव चांगला मिळेल. आणि तिथून पुढे 20 वर्षांनी दरवर्षी झाडं तोडायला येतील. ती कशी येतील की 3ऱ्या ते 5व्या वर्षानंतर बियाणं यायला चालू होतं. आज एका झाडाला कमीत कमी हजारो बियाणं येतं. ते नॅचरल पद्धतीने तिथं जरी पडलं, दरवर्षी जरी 10-15 रुपये वाढत गेले ऑटोमॅटिक निसर्गाच्या सानिध्यात, तरी तिथून पुढं ते आपल्याला तोडायला येऊ शकतं. जमीन सांगा सर, योग्य जमीन. काय काय योग्य जमीन, काय योग्य जमीन लागवडीची काय माझ्या लक्षात नाही आलं. जमीन कशा प्रकारे पाहिजे? जमीन जेवढी हलकी असेल तेवढी चांगली. म्हणजे दगड धोंड्याची असेल ती तर उत्तम, त्याची वाढ जरी नाही झाली तरी गुणवत्ता त्याच्यामध्ये जास्त राहणार. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जाडीला आणि उंचीला महत्त्व देऊ नका, तर त्या गुणवत्तेला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. कुणाला अजून काय विचारायचं का? कुणाला जर माहितीपत्र पाहिजे असतील तर 100 की आणलेली आहेत मी, ती 100 रुपयाला घ्या त्या राजेशकडून. चला ठेव.